भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, मैं विशाल पटेल, SNS टीवी में एक बार फिर से आपका स्वागत है। आइए रुक करते हैं कुछ खास खबरों की ओर और दिखाते हैं SNS टीवी की यह खास रिपोर्ट। भंडारा में विधानसभा चुनाव पर नजर रखते हुए वित्त मंत्री अजीत पवार ने वोट की राजनीति के लिए महिलाओं को खुश करने के लिए एक लड़की बहन योजना से 1500 रुपए देने का फैसला किया है। क्या यह सही है? तो क्या वित्त मंत्री अजीत पवार अपने विधायक पर कार्रवाई करेंगे? जब राज्य में कानून व्यवस्था की समस्या उत्पन्न हो गई, जब महिलाओं के साथ बलात्कार के मामले बढ़ गए, तो क्या राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस महिलाओं से अभद्र भाषा का प्रयोग करने वाले सरकार में विधायक राजू कोरेमरे के खिलाफ पारदर्शी कार्रवाई करेंगे? यह सवाल पूर्व विधायक चरण वाघमारे ने प्रेस कॉन्फ्रेंस में पूछा। लोकसभा चुनाव में राज्य सरकार में शामिल महागठबंधन की सभी पार्टियां सीधी लड़ाई लड़ रही हैं, इसलिए विधानसभा चुनाव में भी ऐसा न हो, इसके लिए वे माताजी जाली कड़की में बहन लड़की योजना से महिलाओं को खुश करना शुरू कर रहे हैं। योजना लेकिन तुमसर विधायक राजू कोरेमरे को इन बहनों को अश्लील भाषा में गाली देने में मजा आता है। जब वित्त मंत्री अजीत पवार जनसम्मान यात्रा के माध्यम से तुमसर आए तो विधायक राजू कोरेमरे ने सोशल मीडिया और टीवी चैनलों के माध्यम से इस सभा की सफलता के लिए अभद्र भाषा का इस्तेमाल करने की धमकी दी। इसीलिए एक तरफ राज्य की महिलाओं को अपनी प्यारी बहन कहने वाले और दूसरी तरफ महिलाओं के बारे में अभद्र भाषा का इस्तेमाल करने वाले राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस खुद को बदनाम करने वाले विधायक के खिलाफ कार्रवाई करेंगे। कानून व्यवस्था का सवाल पूछकर पारदर्शी शासन की पीठ। इससे पहले भी तुमसर उपजिला अस्पताल में विधायक को महिला डॉक्टरों और कार्यरत नर्सों के साथ दुर्व्यवहार किया था और महिलाओं के साथ अपमानजनक व्यवहार किया था। जबकि विधायक राजू कोरेमरे के मित्र जिला परिषद पंचायत समिति चुनाव मोदी औद्योगिक प्रशिक्षण संस्थान मतदान क्षेत्र में पुलिस पर झूठा आरोप लगाकर संदिग्ध व्यवहार कर रहे हैं। म्हणजे बहीण झाली खुश ने भाटवा झाला नाराज। जर भाटव्यानं बहिणीच्या खात्यातले लाडल्या बहिणीचे पैसे विड्रॉल केले आणि इलेक्ट्रिकचा बिल भरतो म्हटलं तर त्या लाडल्या बहिणी राहायच्या नाही। हा भाऊ बेकार निघला म्हणतील, आमच्याकडून या हाताने काढला त्या हाताने दिला म्हणतील। किती घोषणा करा निवडणुकीच्या वेळेस मतात रूपांतर होत नाही। वर्धेत नाही दिसलो मी, कारंजामध्ये एका कार्यक्रमात गेलो होतो। माझा एक मित्र आहे, आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या संयोजक जयकुमार बेलखडे यांनी प्रहारमध्ये जाहीर सभा घेऊन प्रवेश केला। तेव्हा बच्चू कडू आणि माझी त्यांची भेट त्या ठिकाणी झाली। मी शुभेच्छा द्यायसाठी आमच्या कार्यकर्त्याला त्या कार्यक्रमात गेलो होतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आपल्याला उमेदवारी जाहीर केली तर पुढच्या समोर म्हणजे मी आतापर्यंत गेल्या 3 महिन्यापासून पूर्ण विधानसभा मतदारसंघात फिरलो। सुरुवातीला विधानसभा क्षेत्राचा मेळावा घेतला, तिथेही माझी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली। त्यानंतर तुमसर शहरामध्ये मी 30 दिवस फिरलो, घरोघरी भेटी घेतल्या, तिथेही मी तेच सांगितलं की मला निवडणूक अपक्ष लढायची आहे। नंतर मी जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय मेळावे घेतले कार्यकर्त्यांचे, त्याही मेळाव्यामध्ये माझ्या स्वतंत्र निवडणुकीची घोषणा केली आणि त्यानंतर तिसरा टप्पा माझा प्रत्येक गावात मी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्याही ठिकाणी मला निवडणूक अपक्ष लढायची आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। समजा जर का वेळेवर मला तो प्रस्ताव आला तर माझ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन मी तो निर्णय घेईन। BRS पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार अशा प्रकारच्या बातम्या ज्या प्रकाशित झाल्या आणि त्या बातमीमध्ये माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख झालेला होता, त्या अनुषंगाने वारंवार मला विचारणा आमच्या समर्थकांकडून होत होती। त्या अनुषंगाने मी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। मुळात माझा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाण्याचा निर्णय झालेला नाही। BRSचे आमचे महाराष्ट्रातले पदाधिकारी यांची बैठक 30 तारखेला पवार साहेबांकडे झाली। त्या बैठकीसाठी मला सुद्धा निमंत्रण होतं, पण मी त्यांना सांगितलं मला निवडणूक लढायची आहे आणि अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुमसर विधानसभेची तिकीट फायनल झालेली नाही। ती ज्या दिवशी होईल आणि मला जर तिकडनं प्रस्ताव आला तेव्हा मी त्यांच्यासोबत चर्चेत बसेन। त्या अनुषंगाने मी आज ही पत्रकार परिषद घेऊन आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि माझ्या हितचिंतकापर्यंत हा विषय जावा म्हणून प्रेस घेतली। दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की मागच्या आठवड्यामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्वेसर्वा यांची जनसन्मान यात्रा तुमसर येथे आली होती। मोठ्या प्रमाणात लाडल्या बहिणींचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली।
तुमसर नगर परिषदेच्या CO सौ करिश्मा वैद्य यांना म्हणजे निपटवून टाकण्याची भाषा वापरणारी क्लिप ही जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी ऐकली, तेव्हा मला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे गृहमंत्री त्यांच्या पारदर्शक कारभार असल्याचा जो दावा त्यांनी गृहमंत्री झाल्यानंतर केला होता, मला आठवते जेव्हा मी आमदार होतो तेव्हा सुद्धा ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खाता होता आणि माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा जेव्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवला होता, कुठल्याही प्रकारची माझ्या विरोधात ऑडिओ क्लिप नव्हती, कुठल्याही प्रकारची व्हिडिओ क्लिप नव्हती, कोणाचाही माझ्या विरोधात बयान नव्हता, कोर्टाने मला त्या प्रकरणात बाइज्जत बरी केलं, तेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या आधारे मला 6 दिवस जेलमध्ये टाकलं होतं। आणि अशा परिस्थितीत जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की माझ्या खात्याचा पारदर्शक कारभार आहे, मी राजू कारेंवर कारवाई करण्याच्या साठी मोर्चा काढणार नाही, पण माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला होता तेव्हा सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन मला अटक करा अशा प्रकारची मागणी करून मोर्चा काढला होता। आज देवेंद्र फडणवीसांना आपल्या माध्यमातून मी त्यांचे लक्ष केंद्रित करतो आणि मागणी करतो की तुमचा जर खरोखर पारदर्शक कारभार असेल तर तुमच्या महायुतीचे आमदार ज्यांनी एका महिला अधिकाऱ्याला निपटवून टाकण्याची भाषा वापरली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का?